नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे श्रावण महिन्यातली पहिली मंगळागौर. तर ही कशी स्थापन करायची, याची पूजा कशी स्थापन करायची, याचे काय महत्त्व आहे, याची तिथी कोणती, हे आपण सर्व काही या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. श्रावण महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी मंगळागौर हा सण साजरा केला जातो. महिला मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात. यंदा मंगळागौरी कधी साजरी केली जाईल, याची तिथी आणि याची पूजाविधी आपण जाणून घेऊया. श्रावण महिना आला की अनेक व्रतवैकल्य सुरू होतात. अनेक व्रतवैकल्याने भरलेला हा सण असतो. यात मंगळागौर व्रत हे श्रावण महिन्यातल्या प्रत्येक मंगळवारी केले जाते. महिला मोठ्या उत्साहाने मंगळागौर साजरी करतात. शंकराला मिळवण्यासाठी देवी पार्वतीने अनेक व्रत केली होती. त्यातील महत्त्वाचं व्रत म्हणजेच मंगळागौरी व्रत. हे व्रत विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात, तर अविवाहित महिला चांगला नवरा मिळावा म्हणून हा व्रत करतात. यंदा मंगळागौरी कधी साजरी केली जाईल, तिथी आणि पूजेची विधी आपण जाणून घेऊया. आता हिंदू पंचांगानुसार पहिला श्रावणी सोमवार हा 5 ऑगस्टला आला आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 6 ऑगस्टला पहिली मंगळागौर साजरी केली जाईल. आता पहिली मंगळागौर येते 6 ऑगस्टला, दुसरी मंगळागौर येते 13 ऑगस्टला, तिसरी मंगळागौर येते 20 ऑगस्टला, चौथी मंगळागौर येते 27 ऑगस्टला आणि पाचवी मंगळागौर येते 3 सप्टेंबरला. आता मंगळागौर का साजरी केली जाते, तर मंगळागौरला देवी पार्वतीची पूजा केली जाते. घरात सुख समृद्धी यावी, चांगलं आरोग्य लाभावं आणि वैवाहिक सुखाच्या आशीर्वादासाठी मंगळागौरीचं व्रत केलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार नवविवाहित स्त्रियांनी मंगळागौरीचं व्रत केल्याने त्यांना सौभाग्य प्राप्त होतं. विवाहाच्या पहिली 5 वर्षे हे व्रत करावं लागतं. आता मंगळागौर पूजेची पद्धत आपण जाणून घेऊया. नवविवाहितेने सकाळी लवकर उठून लग्नातील अन्नपूर्णेची धातूची मूर्ती चौरंगावर स्थापन करावी. चौरंगावर शिवपिंड ठेवावी. त्यानंतर गणपतीचा फोटो ठेवून गणेश पूजन देखील करावं. त्यानंतर त्यासमोर कणकेच्या दिव्यांची आरास सजवावी. मंगळागौर किंवा अन्नपूर्णेच्या मूर्तीवर शिवमंगळागौरीचं आवाहन करावं. देवीला विविध झाडांची पाने, फुले वाहावीत. नंतर तांदूळ, पांढरे तीळ, जिरे, मुगाची डाळ अशा धान्यांची मूठ अर्पण करावी. मंगळागौरीची कहाणी वाचावी. महानैवेद्य अर्पण करावा. 16 दिव्यांनी आरती करावी. यानंतर षोडशोपचार पूजा करताना अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी देवीला प्रार्थना करावी आणि सर्व मनोकामना पूर्ण करण्याकरता देवीला 3 अर्घ्य द्यावीत. मंगळागौरीसाठी महिलांना आमंत्रण द्यावे. त्यांना भोजन खाऊ घालावं, हळदी कुंकू लावावं आणि वाण द्यावं. संध्याकाळी आरती करावी. रात्रभर जागरण करावं. सुवासिनी महिला फुगड्या झिम्मा खेळत गाणी गात मंगळागौर जागवतात.